अगदी 8 ते 10 दिवसापूर्वींची गोष्ट आहे. सोनं आणि चांदी ही दोन धातू त्यांच्या ऑल टाईम हाय रेकॉर्डवर कारोबार करत होती. म्हणजे त्यांच्या किमती ह्या एकदम गगनाला भिडलेल्या होत्या आणि ऑल टाईम हाय होत्या. चांदी तर अक्षरशः 4 लाखाच्या पलीकडे आणि सोनं याने सुद्धा 1,80,000 हा टप्पा पार केला होता. आता त्यानंतर सर्वांच्या नजरा किंवा सर्वांच्या मनात चर्चा ह्याच होत्या की आणखी किती सोनं आणि चांदी वाढणार आहे. परंतु तेवढ्यातच सोनं आणि चांदी यांचे भाव कोसळले. सोनं अक्षरशः एक दिवसामध्ये 18% तर चांदी जवळजवळ 35% पडली आणि त्यानंतर काही काळ त्यांच्या किमती स्थिर राहिल्या आणि आत्ता पुन्हा हळूहळू सोनं वाढतंय असं चित्र आपल्याला दिसत आहे. त्यातच प्रसिद्ध इन्व्हेस्टर्स रॉबर्ट कियोसाकी यांनी सुद्धा सोनं आणि चांदी याच्यामध्ये खरेदी करणं थांबवलं आहे. त्यामुळे आणखीच मोठा गोंधळ वाढला आणि त्यानंतर आता आणखी सोनं किती खाली येणार आणि आता किंवा सोनं चांदी हे दोन धातू आता खाली येणार की वरती जाणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कियोस्की यांनी खरेदी नेमकी का थांबवली असेल, त्याच्या मागे काय कारण असेल, एवढे प्रसिद्ध इन्व्हेस्टर्स ते आहेत, त्यांनी खरेदी थांबवली म्हणजे त्याचा फटका हा नक्कीच ह्या धातूंच्या किमतींवर बसणार. नमस्कार, मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि सोनं आणि चांदी यांच्या दरांमधील हा जो चढउतार आता सध्या चालू आहे त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 6 फेब्रुवारीला MCX वरती चांदी आणि सोन्या यांच्या किमतींमध्ये मोठा भूकंप आपल्याला पाहायला मिळाला. चांदीची किंमत 6% घसरली तर चांदीची किंमत जी होती ती 2,29,000 प्रति किलो इतकी झाली. तर सोन्याचे भावसुद्धा 1,50,000च्या खाली, प्रतितोळा 1,50,000च्या खाली घसरले. पूर्ण ऑल टाईम हायवरून सोने आणि चांदी या दोन धातूंचा विचार केला तर चांदी जवळपास 44% ऑल टाईम हायवरून घसरून खाली कारोबार करत होती. तर सोनं हे ऑल टाईम हायवरनं 18% पडलं. जर विचार केला तर मागच्या संपूर्ण आठवड्यामध्ये ही घसरण चालूच होती. शनिवारी MCX वरती सोने आणि चांदी याचे भाव मात्र वाढले. चांदी ही 2,29,000वरून 25-30,000 वाढून 2,50,000वरती गेली. तर सोनं हे 1,50,000वरून 2,500 ते 3,000 प्रतितोळा इतकं वाढलं. परंतु आत्तापर्यंत ऑल टाईम हायवर गेलेली चांदी, 4 लाखावर ट्रेड करत असलेली चांदी अचानक 2.5 लाखांवर कशी आली आणि 2 लाखापर्यंत पोहोचलेलं सोनं अचानक 1.5 लाखांपर्यंत कसं आलं हे जाणून घेणं पण गरजेचं आहे. मग आता हे अचानक इतकी भाव जो घसरला आहे तर त्याचं कारण काय, त्याचं विश्लेषण आपण आता पाहूयात. याचं कारण असं सांगितलं जातं की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली एक नेमणूक. 2017मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिल्यांदाच अध्यक्ष झाले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2018मध्ये जोरम पोवेल यांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह यांच्या अध्यक्षपदी नेमणूक ही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे काही कर कमी जास्त केले नाहीत किंवा कर कमी जास्त करण्यासाठी नकार दिला आणि त्यामुळे या दोघांमधले संबंध खराब झाले. ते संबंध एवढे खराब झाले की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना पदावरनं काढण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. आणि त्यानंतर 2021मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेचं अध्यक्षपद गेलं आणि 2021ला जिओ बायडन हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले. जिओ बायडन यांनी पोवेल यांचा कार्यकाळ बदलला, परंतु गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी पोवेल यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली. मे 2026मध्ये पोवेल यांचा कार्यकाळ संपतो आणि त्यांना अद्यापही मुदतवाढ मिळाली नाही. त्यानंतर फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी, अमेरिकेची जी फेडरल रिझर्व्ह आहे त्याच्या अध्यक्षपदी 30 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन बोर्श यांची नियुक्ती केली आणि ही नियुक्तीच मेन गेम चेंजर ठरत आहे. या म्हणजे बोर्श यांची नियुक्ती केली आणि सोने चांदी या धातूंच्या किमती ऑल टाईम हायवरनं खाली घसरल्या. या घटनेला बॉश शॉक असं देखील म्हटलं जात आहे. आता हे असं का झालं, कारण की इन्व्हेस्टर जे सोनं आणि चांदी या धातूंमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते त्यांना असं वाटत होतं की पोवेल यांचा कार्यकाल वाढेल आणि ते व्याजदर कमी करतील आणि त्यामुळे सोनं आणि चांदी
यांच्या किमती ज्या आहेत म्हणजे एक प्रकारे जो आपला डॉलर आहे त्याची किंमत कमी होईल आणि त्यामुळे सोने आणि चांदी याची किंमत वाढेल आणि त्यांना इन्व्हेस्टमेंटमधून फायदा होईल. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉश यांची नियुक्ती केली आणि हे सगळं उलटच झालं. बॉश यांची जी भूमिका आहे ती व्याजदर स्थिर ठेवण्याची आहे, त्यामुळे जो डॉलर आहे त्याची किंमत कमी होणार नाही आणि ही गोष्ट इन्व्हेस्टर्सला जशीच कळाली तसेच त्यांनी सोनं आणि चांदी याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती पटकन विकायला सेल आउट करायला चालू केली आणि त्याचमुळे सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमती ह्या पटापट खाली आल्या. आता यामध्येच प्रसिद्ध इन्व्हेस्टर्स जे रॉबर्ट कियोसाकी आहेत त्यांनीसुद्धा असं सांगितलं की त्यांनी सोने आणि चांदी या धातूंमधील इन्व्हेस्टमेंट जी आहे ती थांबवली आहे आणि याचा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की नफा हा खरेदी करताना मिळत असतो, सेलिंग करताना मिळत नाही आणि सोने आणि चांदी याची जी योग्य भाव आहेत त्याच्यामध्ये सोनं चांदी खरेदी केलं तर याचा नफा मिळू शकतो. तर त्यांच्या मते जेव्हा चांदी $74 प्रति किलो आणि सोनं $4000 इतकं जाईल त्यावेळेस याच्यामध्ये पुन्हा इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आता प्रसिद्ध जे इन्व्हेस्टर्स असतात किंवा तज्ज्ञ असतात त्यांचं असं म्हणणं आहे की सोने आणि चांदी हे ऑल टाईम हायवर जायला 1 वर्षाचा कालावधी लागेल. याच्यामध्ये भरपूर चढ उतार सोने आणि चांदी यांच्या किमतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे जे लॉंग टर्मसाठी म्हणजे इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात ते याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, परंतु ज्यांना लगेच पैशांची गरज आहे त्यांनी सोन्या चांदीची जी चढ उतार होत आहे त्याचा फायदा करून सेल आउट बाय सेल करू शकता. तर अशा पद्धतीने आता ह्या सर्व व्हिडिओचं विश्लेषण एकच आहे की सोने आणि चांदी यांचे भाव हे प्रचंड प्रमाणात अस्थिर राहणार आहेत. आता कुठलंही प्रिडिक्शन सोन्या चांदीच्या भावांमध्ये आपण सांगू शकत नाही. भाव हे येणार, ऑल टाईम हायला चांदी पुन्हा जाणार, परंतु त्याला अवधी लागणार आहे आणि आत्ता प्रचंड असा चढ उतार हा सोने आणि चांदीच्या भावांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की तुमची प्रतिक्रिया नोंदवा.